सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कोतवाली पोलीस ठाणे अहिल्यानगर येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कस्टोडियल टॉर्चर, बेकायदेशीर दबाव व खंडणी सदृश्य कारवाई झाल्याचा गंभीर आरोप करत सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे। दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेश बुऱ्हाडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 16 एप्रिल रोजी कोतवाली पोलीस ठाण्यातील पीएसआय गणेश देशमुख व त्यांच्या पथकाने तपासाच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करत बोधेगाव येथील सराफ व्यावसायिक भागवत अदापुरे यांना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता दुकानातून ताब्यात घेतलाय। त्यानंतर वाहनात व पोलीस ठाण्यात अमानुष मारहाण करत कस्टोडियल टॉर्चर केल्याचा आरोप आहे। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चौकशीसाठी आलेल्या नातेवाईक व समिती सदस्यांनाही बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊन मारहाण करण्यात आल्याचं तक्रारीत नमूद केलंय। खोटे गुन्हे दाखल करू तसेच गोळ्या घालू अशा धमक्या देण्यात आल्याचा दावा देखील करण्यात आलाय। तसेच कोणताही ठोस पुरावा नसताना सुमारे 200 ग्रॅम तयार सोन्याचा माल जबरदस्तीने वितळवून त्याला गुन्ह्यातील रिकव्हरी दाखवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आलाय। ही कृती खंडणी व पुरावे बनावट करण्याचा गंभीर प्रकार असल्याचं तक्रारीत म्हटलंय। घटनेबाबत सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर येथील वैद्यकीय नोंदी तसेच साक्षीदार व कॉल रेकॉर्ड उपलब्ध असल्याचा दावा करण्यात आलाय। तसेच संबंधित दिवशीचे सीसीटीव्ही फुटेज तात्काळ जतन करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत, जबरदस्तीने घेतलेले सोने परत द्यावे, तसेच सीआयडी किंवा विशेष तपास पथकाकडून निपक्ष चौकशी करावी अशी मागण्या तक्रारीत करण्यात आल्या। यावेळी सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष उमेश बुऱ्हाडे, महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख अतुल शेठ पंडित, महाराष्ट्र राज्य सहसंपर्क प्रमुख उमेश बागडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष गणेश टाक, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजाराम पवार, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नितीन चव्हाण, उत्तर महाराष्ट्र सदस्य अमोल शेठ रायमोळकर, नाशिक जिल्हा संघटक निलेश शहाणे, नाशिक शहर अध्यक्ष प्रसादजी मंडलिक, पुणे जिल्हाध्यक्ष प्रतिमेश शेठ नगरकर, अहिल्यानगर जिल्हा संपर्क प्रमुख अक्षयनाथ शहाणे, मालेगाव तालुका अध्यक्ष देवेंद्रजी आगरकर, मालेगाव तालुका उपाध्यक्ष राकेश कापडणे, मालेगाव तालुका सेक्रेटरी राजेंद्र चौधरी, मालेगाव तालुका संपर्क प्रमुख नितीन सोनार, मालेगाव तालुका संघटक बिपिन थोरात, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष लक्ष्मण शेठ दहिवाड, श्रीगोंदा तालुका उपाध्यक्ष अनुप दीक्षित, सिन्नर तालुका अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि इतर नाशिक मालेगाव सिन्नर येथील पदाधिकारी व व्यापारी बांधव उपस्थित होते। नमस्ते। आज आपण नाशिक या ठिकाणी पोलीस विशेष महानिरीक्षक साहेबांना भेटून आपल्या बोधेगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणचे भागवतजी आदापुरे या सराफाच्या संदर्भामध्ये कोतवाली पोलीस स्टेशन कडून घडलेल्या प्रकाराबाबतची तक्रार देण्यासाठी आज आपण इथं सर्व सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे पदाधिकारी तसेच सर्व सराफ बांधव आज आपण इथं उपस्थित आहोत। वस्तुस्थिती अशी आहे की बोधेगाव या ठिकाणचे सराफ भागवतजी आदापुरे यांच्याकडे 16/4/2026 रोजी कोतवाली पोलीस स्टेशन अहिल्यानगर शहर येथील पीएसआय गणेश देशमुख आणि त्यांची डीबीची टीम हे लोक तपासासाठी गेले होते चोरी गुन्हा रजिस्टर नंबर 238 CR मध्ये। तर या चोरीचा तपास करत असताना त्यांनी आपल्या महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे आपल्याला 13 मार्च 2024 रोजी जो GR आपल्या सराफांच्या संरक्षणासाठी जो आलेला आहे त्या GRचं उल्लंघन तसेच कायद्याची पायमल्ली आणि बेकायदेशीर रिकव्हरी करण्यासाठी पदाचा आणि कायद्याचा गैरवापर करून आपल्या सराफाला तसेच आम्ही ज्यावेळेला सराफाला मारहाण झाल्या संदर्भात ज्यावेळेस तक्रार आली समितीकडे त्यावेळेला आपण समितीचे काही पदाधिकारी घेऊन आम्ही तिथे पोहोचलो होतो। त्यावेळेला आम्ही त्यांच्या वरती झालेल्या अन्यायाबाबत विचारणा केली। ही विचारणा करत असताना आम्ही त्यांना फक्त कायद्याच्या चौकटीमध्ये राहून तपास करण्याबाबत आम्ही विनंती करत होतो आणि त्यांनीही त्या पद्धतीने करावा ही अपेक्षा होती। परंतु तसं न होता कुठेतरी त्यांनी बेकायदेशीर केलेली रिकव्हरी ही आपल्या हातून जाते का ह्या रागापोटी म्हणा किंवा त्यांच्या त्या हव्यासापोटी त्यांनी समितीच्या आणि सराफाच्या अंगावरती हात उचलला आणि त्या पदाधिकाऱ्यांना आणि सराफांना त्यांनी 3 ते 4 तास
बेकायदेशीर दाबून ठेवून त्यांचे मोबाईल काढून घेऊन त्यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याच्या धमक्या, परत त्यांच्यावरती म्हणजे आम्हीच तिथं सर्वजण होतो, त्या महिला कॉन्स्टेबलला पाठवून त्या ठिकाणी आमच्या अंगाला हात लावला वगैरे अशा खोट्या पद्धतीच्या केसेस करण्याचा प्रयत्न हा त्या पोलिसांनी त्या ठिकाणी केलेला आहे. तर ज्या ठिकाणी चोरीचा तपास ज्या वेळेला करायचा असतो त्यावेळेला पोलिसांना GR प्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सुद्धा आपल्या सराफाला नोटीस देणं, तसंच त्याला त्याचा वेळ देणं आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे बंधनकारक असताना त्यांना डायरेक्ट अशा पद्धतीने ताब्यात घेऊन येणं ह्याचा अर्थ अपहरणच होतो. कारण ते ताब्यात सुद्धा बेकायदेशीररित्या घेऊन आले होते आणि बेकायदेशीररित्या घेऊन आलेला ताबा हा अपहरणामध्ये मोडतो. आणि ज्या पद्धतीने रिकव्हरी करण्यात आली, ज्या सराफाच्या दुकानामध्ये त्यांनी स्वतःच्या विक्रीसाठी GST भरून खरेदी केलेला नवीन माल, हा जर माल तुम्ही त्यांना विकत आटून द्यायला लावताय, ह्याचा अर्थ तो माल तो स्टोलन प्रॉपर्टी नाहीये. स्टोलन प्रॉपर्टी घेणं इथपर्यंत गुन्हा आहे हे मान्य आहे, ती तुमच्याकडे सापडली सराफांकडे तर ते रिसिव्ह करणं हे पोलिसांचा अधिकार आहे. परंतु ट्रेचा माल, विक्रीचा माल त्याला जबरदस्ती करून त्यांच्या वडिलांना हाणमार करून मुलाला आणायला लावणं हा खंडणीमध्येच प्रकार मोडतो. तेव्हा आम्ही माननीय पोलीस अधीक्षक अहिल्यानगर गाडगे साहेब यांनाही या संदर्भामध्ये तक्रार ही 17 तारखेला दिलेली आहे. त्यावेळेस त्यांनीही 2 दिवसामध्ये यावरती चौकशी करून कळवतो अशा प्रकारचं आपल्याला आश्वासन दिलं होतं. त्यानंतर अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली दिसून येत नाही. त्यामुळे प्रमुख मागणी एकच आहे की संबंधित अधिकारी गणेश देशमुख आणि त्यांचे सर्व जे काही सहकारी आहेत, जे त्यामध्ये एक महिला आहे, या सर्वांची SIT चौकशी लावावी, त्यांना त्यांच्यावरती तत्काळ FIR दाखल व्हावा आणि त्यांच्यावरती कारवाई चालू व्हावी. आणि ही कारवाई करत असताना त्यांना पदावरती राहू देऊ नये, कारण ते जर पदावरती राहिले तर यामध्ये कुठल्याही प्रकारचा तपास हा निष्पक्ष होईल असं वाटत नाही. कारण शेवटी अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणं याबाबत शंका निर्माण होण्यासारखं वातावरणही आहे. त्यासाठी आम्ही आज नाशिक येथे आपल्या IG साहेबांनाही भेटून या संदर्भामधली तक्रार दिलेली आहे. त्यांनाही त्याबाबत विनंती केली आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे, त्यांना बडतर्फच केलं पाहिजे. कुठल्याही प्रकारची कारवाई तकलादू नसावी. नुसतं आपलं तक्रार केली आहे म्हणून त्याच्यावरती चौकशी जर नाही झाली तर नाही, कारवाई चौकशी शेवटी एका संविधानिक मार्गाने आम्ही न्याय मागण्याचा प्रयत्न करतोय. भविष्यामध्ये आम्ही मुख्यमंत्री साहेबांनाही याबाबतचं निवेदन देऊ, भेटू, तक्रार देऊ, सगळ्या गोष्टी करू. शेवट आपल्याकडे न्याय प्रक्रिया आहे, न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. आमचे सर्व सराफ सुवर्णकाळ संलग्न व्यावसायिक हे सर्व लोक एक प्रामाणिकपणे व्यवसाय करणारी लोक आहेत. आम्ही गुंडागर्दी किंवा असं चुकीचं काम करू शकणार नाही. तर आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आणि आपला कायदा यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, न्यायपालिकेवर विश्वास आहे की आम्ही न्यायपालिकेमध्ये आणि आम्ही हायकोर्टामध्ये जाऊ. येणारा हे सर्व प्रकार जर वरिष्ठांनी यामध्ये दखल नाही दिली तर आम्ही यामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची वेळ आली तरी आम्ही जाणार आणि यामध्ये न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हाणमार आणि ज्या पद्धतीने करते ही गुंड प्रवृत्ती आहे आणि ही गुंड प्रवृत्ती आणि जी आपली संरक्षणासाठी जी आपली वर्दी आहे, ज्या वर्दीचा आपण सर्वसामान्य सर्व लोक मान ठेवतो, ज्या वर्दीकडे पाहिल्यानंतर आपल्याला स्वाभिमानाने अगदी नजरेने आपल्याला स्वाभिमान वाटतो, अशा ह्या वर्दीला कलंकित करणारे असे गुंड प्रवृत्तीचे लोक हे वर्दीत राहणार नाहीत. यासाठी येणाऱ्या काळामध्ये सराफ सुवर्णकाळ संरक्षण समिती काम करेल. वेळ पडल्यास अमर उपोषण असेल, आंदोलन असेल, जे मार्ग आम्हाला न्याय मिळवण्यासाठी योग्य वाटतात संविधानिक मार्ग ते आम्ही यामध्ये अवलंबू. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक.